अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. शाळा स्तरावरील समित्याची माहिती सरळ पोर्टलवर अद्ययावत करण्याचे आदेश. 2 महत्त्वपूर्ण परिपत्रकाची आपण माहिती पाहणार आहोत. परिपत्रक समोर पाहणार आहोत. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. 1 मार्च 2026. नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे. तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तांबूळसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया सविस्तर. महाराष्ट्र शासनांतर्गत प्राथमिक शिक्षण संचालनालयाने राज्यातील सर्व शाळांना महत्त्वाचे निर्देश जारी केले आहेत. शाळा स्तरावर कार्यरत असलेल्या विविध समित्यांच्या अध्यक्षांची माहिती सरळ पोर्टलच्या स्कूल पोर्टलवर अद्ययावत करणे बंधनकारक करण्यात आले आहे. या संदर्भात 28 फेब्रुवारी 2026 रोजी आदेश काढण्यात आले आहे. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या 16 एप्रिल 2025च्या शासन निर्णयानुसार शाळांमधील विविध समित्यांचे एकत्रीकरण करून 4 प्रमुख समित्या स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामध्ये शाळा व्यवस्थापन समिती, सखी सावित्री समिती, महिला तक्रार निवारण अंतर्गत तक्रार समिती, विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकास समिती यांचा समावेश आहे. प्राथमिक शिक्षण संचालनालयाने यापूर्वी सर्व शाळांकडून समिती अध्यक्षांची माहिती मागवली होती. प्राप्त माहितीनुसार अनेक शाळांची माहिती NIC मार्फत सरळ पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे. संबंधित शाळांना पोर्टलवर लॉग इन करून माहिती तपासण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. माहिती योग्य असल्यास बदल करण्याची गरज नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र ज्या शाळांनी अद्याप माहिती सादर केलेली नाही त्या शाळांसाठी मुख्याध्यापक लॉग इनवरून माहिती अपलोड व अद्ययावत करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच आवश्यक असल्यास आधीची माहिती दुरुस्त करण्याची सोयही देण्यात आली आहे. प्राथमिक शिक्षण संचालनालयाने सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक, जिल्हा परिषद व महानगरपालिका शिक्षण अधिकारी तसेच मुंबईतील शिक्षण निरीक्षकांना निर्देश दिले आहेत की त्यांच्या कार्यक्षेत्रातील सर्व शाळांना या प्रक्रियेबाबत तात्काळ सूचना द्याव्यात. तसेच ह्या कामाची अंमलबजावणी करून त्याचा अहवाल संचालनालयाकडे सादर करावा. शिक्षण संचालक प्राथमिक शरद गोसावी यांनी ह्या आदेशावर स्वाक्षरी केली असून राज्यातील शाळांमध्ये समित्यांची माहिती डिजिटल पद्धतीने अद्ययावत ठेवण्यावर भर देण्यात येत आहे. त्यामुळे शाळा प्रशासन अधिक पारदर्शक व कार्यक्षम होण्यास मदत होणार असल्याचे मानले जात आहे. महत्त्वपूर्ण दुसरी अपडेट पाहणार आहोत. माजी विद्यार्थी संघाच्या उपक्रमाची माहिती आता सरळ पोर्टलवर अद्ययावत करणे बंधनकारक. महाराष्ट्र शासन प्राथमिक शिक्षण संचालनालय यांनी राज्यातील सर्व शाळांसाठी महत्त्वाचा निर्देश जारी केला आहे. माजी विद्यार्थी संघामार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या शैक्षणिक व गुणवत्तावर्धन उपक्रमाची माहिती आता सरळ पोर्टल अंतर्गत स्कूल पोर्टलवर अद्ययावत करणे आवश्यक करण्यात आले आहे. शालेय शिक्षण क्रीडा विभागाच्या 1 ऑक्टोबर 2025 शासन निर्णयानुसार राज्यातील सर्व शाळांमध्ये माजी विद्यार्थी संघ स्थापन करण्यावर भर देण्यात आला आहे. यामध्ये माजी विद्यार्थी मेळावे, स्नेहसंमेलने तसेच विद्यार्थी शैक्षणिक उपक्रमाचे आयोजन करण्याचे आवाहन करण्यात आले होते. या अनुषंगाने आता सरळ पोर्टल अंतर्गत शाळांच्या स्कूल पोर्टलवर मुख्याध्यापकांच्या लॉग इनद्वारे या सर्व उपक्रमाची माहिती व छायाचित्रे अपलोड करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. संचालनालयाने विभागीय शिक्षण उपसंचालक, जिल्हा परिषद व महानगरपालिका शिक्षणाधिकारी तसेच मुंबईतील शिक्षण निरीक्षकांना निर्देश दिले आहे की त्यांनी त्यांच्या स्तरावरून सर्व शाळांना याबाबत सूचना द्याव्यात. तसेच शाळांनी केलेल्या कारवाईचा अहवाल संचालनालयाकडे सादर करणे आवश्यक राहील. शिक्षण संचालक प्राथमिक शरद गोसावी यांनी स्वाक्षरी केलेल्या या पत्राद्वारे राज्यातील शाळांमध्ये माजी विद्यार्थी संघाच्या सक्रियता वाढवण्याची आणि शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्याचा उद्देश स्पष्ट करण्यात आला आहे. या निर्णयामुळे शाळा आणि माजी विद्यार्थ्यांमधील संबंध अधिक मजबूत होण्यास मदत होईल. तसेच शैक्षणिक उपक्रमांना अधिक चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. परिपत्रक पाहण्या अगोदर हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल लाईक, शेअर आणि अखिल तांबूळसर क्लासेस चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. 28 फेब्रुवारी 2026चे महत्त्वपूर्ण विविध समित्यांच्या अध्यक्षांची माहिती सरळ पोर्टलवर अपलोड करण्याबाबत महत्त्वपूर्ण परिपत्रक. हे पूर्ण परिपत्रक अखिल तांबूळसर क्लासेस चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तिथून डाउनलोड करू शकतो. दुसरे महत्त्वपूर्ण परिपत्रक आहे माजी विद्यार्थी संघामार्फत उपक्रमाची माहितीसुद्धा पोर्टलमध्ये अपलोड करण्याबाबत. हे सुद्धा परिपत्रक अखिल तांबूळसर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तिथून डाउनलोड करू शकतो.